दरम्यान विधानसभा या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। ज्या ठिकाणी ताकद जास्त असेल त्या ठिकाणची जागा पक्षाला देण्यात येणार असल्याचं समजतंय। दरम्यान आगामी विधानसभेला काँग्रेस 100 ते 150 जागा लढण्याच्या तयारीत आहे, तर ठाकरे गट 90 ते 95 जागा लढवणार असल्याची माहिती आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदरात 80 ते 85 जागा पडण्याची शक्यता वर्तवली जाते। यासह लोकसभेला जागा वाटपामध्ये सांगली सारख्या जागेवर झालेल्या चुका टाळण्याचा सुद्धा महाविकास आघाडीचा यंदाचा प्रयत्न असल्याचंही कळत आहे। कसा हा फॉर्म्युला असेल आपण सविस्तर पाहूयात। काँग्रेस विधानसभेसाठी 100 ते 105 जागा लढण्याच्या तयारीत आहे, तर ठाकरे गट 90 ते 95 जागांवर आपले उमेदवार देऊ शकतात, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 80 ते 85 जागा मिळू शकतात। दरम्यान या जागा वाटपाचा निकष काय ते आपण पाहूयात। जिथे ताकद जास्त तिथे जागा त्या पक्षाच्या असतील। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग आणि मुंबईतील काही भागांमध्ये काँग्रेसची ताकद आहे, तर कोकणासह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही भागांमध्ये ठाकरे गटाची ताकद असल्याचं बोललं जात आहे। तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद आहे। एकूणच लोकसभेच्या जागा वाटपादरम्यान सांगली सारख्या चुका टाळण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे। शिवाय लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक अधिक ताकदीने लढवण्याचा निर्धार सुद्धा महाविकास आघाडीने या ठिकाणी केला।